नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वी विषय इतिहास याची क्वेश्चन बँक, त्यालाच आपण प्रश्नपेढी असेही म्हणतो। मार्च 2021। सूचना: फक्त विद्यार्थ्यांना प्रश्न प्रकारांचा सराव करून देण्यासाठीच सदर प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही याची नोंद घ्यावी। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 1, 2, 3 या प्रकरणाची क्वेश्चन बँक पाहिली आहे। आता या व्हिडिओमध्ये 4, 5 आणि 6 या प्रकरणाची क्वेश्चन बँक पाहणार आहोत। चौथं प्रकरण आहे वसाहतवाद आणि मराठे। त्यामध्ये प्रश्न पहिला अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा। पहिलं विधान आहे, इब्राहिम खानाने पानिपतच्या युद्धात केलेल्या पराक्रमाने प्रभावित होऊन रिकामी जागा यांनी फ्रेंच प्रशिक्षकांच्या मदतीने आधुनिक कवायती फौज तयार केली। पर्याय अ, महादजी शिंदे, ब, मल्हारराव होळकर, क, सदाशिवराव भाऊ, ड, राघोबादादा। दुसरं विधान आहे, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी रिकामी जागा हा इंग्रज वकील उपस्थित होता। पर्याय अ, हेरी रेव्हिंग्टन, ब, फिलिप गिबर्ट, क, हेनरी ऑक्झिंडेन, ड, रिचर्ड टेलर। तिसरे विधान आहे, मराठ्यांनी पोर्तुगीजांना रिकामी जागा च्या वेढ्यात पराभूत केले। पर्याय अ, वेंगुर्ला, ब, फोंडा, क, सुरत, ड, राजापूर। चौथं विधान आहे, पानिपतचे तिसरे युद्ध मराठे आणि रिकामी जागा यांच्यात झाले। पर्याय अ, इंग्रज, ब, अब्दाली, क, अहमद खान बंगश, ड, नजीब खान। पाचवं विधान आहे, थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी वसई येथे रिकामी जागा यांचा पराभव केला। पर्याय अ, इंग्रज, ब, फ्रेंच, क, डच, ड, पोर्तुगीज। अशा प्रकारे हा प्रश्न पहिला अ, रिकाम्या जागेवर यापैकी एखादी रिकामी जागा येऊ शकते। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, पुढील संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। खाली अ गट आणि ब गटामध्ये जोड्या लिहून दिल्या आहे, त्यामध्ये आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे आणि उत्तरामध्ये दुरुस्त करून लिहायची आहे। त्या जोड्या आहेत, पहिली जोडी आहे कास्मो द गॉर्थ, पोर्तुगीज इतिहासकार। दुसरी जोडी आहे गोन्सालो मार्तीस, पोर्तुगीज वकील। तिसरी जोडी आहे फ्रान्सवा मर्टिन, पॉंडिचेरीचा गव्हर्नर। चौथी जोडी आहे हेनरी रेव्हिंग्टन, इंग्रज अधिकारी। दुसरा जोड्यांचा गट आहे, अ गट आणि ब गटमध्ये जोड्या आहेत, एसाजी कंक, मराठ्यांच्या पायदळाचे प्रमुख, गोन्सालो मार्तीस, पोर्तुगीज वकील, डिबॉइन, पॉंडिचेरीचा गव्हर्नर, हेनरी रेव्हिंग्टन, इंग्रज अधिकारी। यामध्ये सुद्धा चुकीची जोडी ओळखून ती दुरुस्त करून लिहायची आहे। प्रश्न दुसरा अ आहे, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधींची नावे लिहा। त्यामध्ये पहिला आहे जैतापूरचा इंग्रज दलाल, त्याचं नाव लिहायचं आहे। दुसरा आहे अफजल खानच्या भेटीपूर्वी मराठ्यांनी हे बंदर जिंकून घेतले। तिसरा आहे पॉंडिचेरीचा गव्हर्नर जनरल। चौथा आहे भारतात सर्वप्रथम आलेले युरोपीय। आणि पाचवा प्रश्न आहे 1795चा खर्डा लढाईत मराठ्यांनी यांचा पराभव केला। आता प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे, दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा। त्यामध्ये पहिलं विधान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाच्या व्यापारावर संरक्षक जकाती उभारल्या कारण। पर्याय पोर्तुगीजांना विरोध करून स्थानिक मीठ व्यापाराला संरक्षण देण्यासाठी, ब, इंग्रजाचा मिठाचा व्यापार मोडून काढण्यासाठी, क, स्वराज्यात पैसा उभा करण्यासाठी, ड, वसाहतवाद्यांना विरोध करण्यासाठी। त्यामध्ये दुसरं आहे, छत्रपती राजाराम आणि महाराणी ताराबाई यांच्या काळात पाश्चात्य शत्रूंकडे दुर्लक्ष झाले। पर्याय त्यांच्याकडे पुरेसे सैन्यबळ नव्हते, त्यांच्या कारभाऱ्यांनी त्यांना तसा सल्ला दिला नाही, त्यांना आपली सर्व शक्ती
औरंगजेब विरुद्ध एकवटावी लागली? त्यांच्याकडे दूरदृष्टीचा अभाव होता. यापैकी योग्य कारण निवडायचं आहे आणि दिलेले विधान लिहून त्यासमोर उत्तरासंबंधित कारण लिहून विधान पूर्ण करायचं आहे. आता प्रश्न तिसरा अ आहे, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा मराठी सत्तेचा विस्तार असलेला नकाशा आहे. या नकाशावर आधारित प्रश्न आहेत. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील डच वसाहती कोणत्या? पूर्व किनारपट्टीवरील फ्रेंचांनी कोणत्या वसाहती उभारल्या? तिसरा प्रश्न, आग्रा आणि अलाहाबाद येथे कोणत्या वसाहती होत्या? चौथा प्रश्न, नकाशाच्या मदतीने मराठी सरदारांची उत्तरेतील महत्त्वाची ठाणी सांगा. उदाहरण नागपूरचे भोसले. पाचवा आहे, मराठी सत्तेचा विस्तार उत्तरेकडील कोणत्या शहरापर्यंत झाला होता? अशा प्रकारे नकाशावर 5 मार्कचे प्रश्न विचारले जातात. प्रश्न तिसऱ्यामध्ये ब आहे, संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामध्ये पहिली संकल्पना दिली आहे, नाना फडणवीस यांनी इंग्रजाविरुद्ध उभा केलेला चतुसंघ. त्यासमोर 4 चौकोन दिले आहे, त्यामध्ये ते उत्तर लिहायचं आहे. हा प्रश्न आकृतीच्या स्वरूपात पूर्ण करावा लागतो. दुसरी संकल्पना आहे, कालरेषा पूर्ण करा. त्यामध्ये वरी साल दिलेले आहेत, ते आहेत 1795, 1817. खाली इंग्रज मराठी दुसरे युद्ध आणि मराठी सत्तेचा अस्त दिलेला आहे. ते योग्य प्रमाणे आपल्याला हा कालरेषा तक्ता पूर्ण करायचा आहे. आपलं तेव्हा संकल्पना चित्र हे पूर्ण होईल. आता प्रश्न चौथा अ आहे, टिपा लिहा. त्यामध्ये पहिली टीप आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज संबंध. दुसरा आहे, अफगाण आणि मराठे. तिसरं आहे, फ्रेंच आणि मराठे. आणि चौथी आहे, छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज संबंध. प्रश्न चौथा ब आहे, खालील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये पहिला आहे, भारतात जेथे पोर्तुगीज वसाहती होत्या तेथील स्थानिक जनता असंतुष्ट होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभारले. प्रश्न पाचवा आहे, आपले मत नोंदवा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, एका अर्थाने ब्रिटिशांनी भारत मराठ्यांकडून मिळवला. दुसरा प्रश्न आहे, पोर्तुगीजांचे मराठ्यांविषयींचे धोरण लवचिक होते. तिसरा प्रश्न आहे, मराठी सत्तेचे धोरण वसाहत विरोधी असल्याचे दिसून येते. प्रश्न 6वा आहे, सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याच्या धोरणाची माहिती लिहा. दुसरा प्रश्न आहे, भारतातील सर्वात प्रभावी अशा मराठ्यांच्या सत्तेचा अस्त का झाला? प्रश्न 7वा आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे, मराठी इंग्रज संबंधावर टीप लिहा. मुद्दे, विविध कालखंडातील मराठे शासक आणि इंग्रज संबंध, मराठ्यांचे आरमार, इंग्रजांचे धोरण. दुसरा प्रश्न आहे, पोर्तुगीज इंग्रज संबंधावर टीप लिहा. मुद्दे, छत्रपती शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज, छत्रपती संभाजी महाराज आणि पोर्तुगीज, पेशवे आणि पोर्तुगीज. अशा प्रकारे आपण प्रकरण 4 त्याची क्वेश्चन बँक पाहिली आहे. आता प्रकरण 5 आहे, भारत सामाजिक व धार्मिक सुधारणा. त्याची क्वेश्चन बँक पुढील प्रमाणे. त्यामध्ये प्रश्न पहिला आहे अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं विधान आहे, राजाराम मोहन राय यांनी रिकामी जागा इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. पर्याय अ, सतीप्रथेविरुद्ध, ब, अस्पृश्यतेविरुद्ध, क, बालविवाहाविरुद्ध, ड, केशवपनाच्या प्रथेविरुद्ध. दुसरं विधान आहे, 1829 मध्ये गव्हर्नर जनरल रिकामी जागा यांनी सतीप्रथा नष्ट केली. पर्याय अ, लॉर्ड डफरिन, ब, लॉर्ड बेंटिंक, क, लॉर्ड डलहौसी, ड, लॉर्ड वेलस्ली. तिसरं विधान आहे, राजाराम मोहन राय यांनी रिकामी जागा स्थापन केली. पर्याय अ, रामकृष्ण मिशनची, ब, आर्य समाजाची, क, प्रार्थना समाजाची, ड, ब्राह्मो समाजाची. चौथं विधान आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी रिकामी जागा स्थापन केली. पर्याय अ, सत्यशोधक समाजाची, ब, ब्राह्मो समाजाची, क, आर्य समाजाची,
ड. प्रार्थना समाजाची. 5वं विधान आहे डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना रिकामी जागा यांनी केली. पर्याय अ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ब. महात्मा फुले, क. राजर्षी शाहू, ड. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. 6वं विधान आहे मुरळी जोगतिनी देवदासी यांच्या प्रश्नाकडे समाजाचे लक्ष रिकामी जागा यांनी वेधले. पर्याय अ. शिवराम ज्ञानबा कांबळे, ब. कर्मवीर दादासाहेब गायकवाड, क. गोपाळबाबा वलंगकर, ड. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे पुढील संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. त्यामध्ये अ गट आणि ब गट यामध्ये जोड्या लिहून दिल्या आहेत. पहिला गट आहे चवदार तळे सत्याग्रह नाशिक, सिंग सभा अमृतसर, वायकोम सत्याग्रह त्रावणकोर, आरक्षणाचा जाहीरनामा कोल्हापूर. दुसरा जोड्यांचा गट आहे अ गट आणि ब गटामध्ये जोड्या आहेत ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय, सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिराव फुले, परमहंस सभा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद. प्रश्न दुसऱ्यामध्ये अ आहे ऐतिहासिक ठिकाण व्यक्ती घटना या संबंधीची नावे लिहा. त्यामध्ये पहिला आहे या समाजाने वेदांना पवित्र ग्रंथ मानले, त्या समाजाचं त्या ठिकाणी नाव लिहायचं आहे. दुसरा आहे स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना दिलेला संदेश. तिसरा आहे अबुल फैज याने अकबराच्या प्रशासन पद्धतीवर लिहिलेला ग्रंथ. चौथा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय तरुणांना दिलेला संदेश. आता प्रश्न दुसऱ्यामध्ये ब आहे दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. त्यामध्ये पहिला आहे राजाराम मोहन राय यांनी सतीप्रथेविरुद्ध इंग्रजी भाषेत पत्र लिहिले. कारण पर्याय अ. वहिनीला सती जावे लागले या प्रथेचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला, ब. त्यांना प्रसिद्धी हवी होती, क. सरकारचे लक्ष त्यांना वेधून घ्यायचे होते, ड. सती प्रथेविषयी त्यांना ब्रिटिशांना अवगत करायचे होते. प्रश्न दुसरा आहे आता यामध्ये दुसरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वृत्तपत्रे सुरू केली. कारण पर्याय अ. त्यांना वृत्तपत्रांचा प्रसार करायचा होता, ब. वृत्तपत्र हे समूह संपर्क माध्यम आहे, क. त्यांनी वृत्तपत्रांकडे चळवळीचे एक साधन म्हणून पाहिले, ड. वृत्तपत्र हे उत्पन्नाचे साधन होते. आता प्रश्न तिसरा अ आहे हा नकाशावर आधारित प्रश्न असतो, परंतु या पाठात नकाशा नसल्याने हा प्रश्न या पाठावर येत नाही. प्रश्न तिसरा ब आहे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे एकेश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या संस्था, त्या संस्थांची त्यासमोर नावे लिहायची आहे. दुसरी संकल्पना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले वृत्तपत्रे कोणती आहेत, त्या 4 वृत्तपत्राची नावं त्या संकल्पना चित्रामध्ये लिहायची आहेत. तिसरी संकल्पना आहे त्या संकल्पना चित्रामध्ये राजाराम मोहन रॉय दिले आहे, रामस्वामी नायकर आणि एका बाजूला बडोदा आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र आहे. तर आपल्याला ते व्यवस्थित निरीक्षण करून आपण अभ्यास केलेला असतो, तर तो आठवून ते संकल्पना चित्र व्यवस्थित लिहायचं आहे. चौथं संकल्पना चित्र आहे पुढील तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये आहे ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय, तर आर्य समाज तो कोणी स्थापन केला आहे त्यासमोर लिहायचं आहे. यामध्ये स्वामी विवेकानंद लिहिलं आहे, त्यांनी कोणता समाज स्थापन केला आहे ते लिहायचं आहे. त्याखाली परमहंस सभा आहे, त्यांनी कोणता परमहंस सभा ही कोणी स्थापन केली ते लिहायचं आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यांनी काय स्थापन केलं आहे, कोणती समिती स्थापन केली आहे ती लिहायचं आहे. प्रश्न चौथा अ आहे टिपा लिहा. टिपामध्ये टिपा आहेत प्रार्थना समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे पुरोगामी धोरण, राजर्षी शाहू महाराजांचे धोरण. प्रश्न चौथा ब आहे खालील विधाने सकारण स्पष्ट करा. त्यामध्ये एक आहे नवसमाजाची निर्मिती करणे समाजसुधारकांना आवश्यक वाटू लागले. 2 आहे
राजाराम मोहन रॉय यांनी आधुनिकतेची पायाभरणी आपल्या लेखनातून केली. तिसरा आहे ताराबाई शिंदे यांनी मांडलेली स्त्री पुरुष समानतेची संकल्पना अत्यंत धाडसाची मानली जाते. प्रश्न 5वा आहे आपले मत नोंदवा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अभावी राजकीय स्वातंत्र्य अपूर्ण असते. दुसरा आहे बहुजन समाजाचे शिक्षण आणि स्त्रियांचे शिक्षण या क्षेत्रात महात्मा फुले यांचे योगदान अमूल्य आहे. तिसरा आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळीचे नेतृत्व नवशिक्षित तरुण वर्गाने केले. चौथा प्रश्न आहे सामाजिक सुधारणांमुळे राजकीय सुधारणांची पार्श्वभूमी तयार झाली. प्रश्न 6वा आहे सविस्तर उत्तरे लिहा. त्यामधील प्रश्न आहेत प्रार्थना समाजाचे तत्त्वे स्पष्ट करा. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य स्पष्ट करा. सर सय्यद अहमद खान यांचे कार्य स्पष्ट करा. रामस्वामी नायकर यांचे कार्य स्पष्ट करा. महात्मा फुले यांचे कार्य स्पष्ट करा. प्रश्न 7वा आहे दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. 1. राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणांचा आग्रह धरला? त्यामध्ये मुद्दे आहेत अ. सामाजिक, ब. धार्मिक. प्रश्न 2 आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करा. त्यामध्ये मुद्दे आहेत अ. सामाजिक, ब. राजकीय. अशा प्रकारे पाचव्या प्रकरणाची ही प्रश्नपेढी आहे. आता आहे प्रकरण 6वे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष. याची प्रश्नपेढी पुढीलप्रमाणे. प्रश्न पहिला अ आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा. त्यामध्ये पहिलं विधान आहे राज्य खालसा करण्याचे धोरण रिकामी जागा या अधिकाराने अवलंबिले. पर्याय अ. लॉर्ड डलहौसी, ब. लॉर्ड कर्झन, क. लॉर्ड कॅनिंग, ड. लॉर्ड ऑट्रॅम. दुसरं विधान आहे नानासाहेब पेशवा यांनी रिकामी जागा येथील उठावाचे नेतृत्व केले. पर्याय अ. झाशी, ब. पटना, क. कोल्हापूर, ड. चितगाव. प्रश्न 3 आहे भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष रिकामी जागा होते. पर्याय अ. द्वारकानाथ टागोर, ब. योमेशचंद्र बॅनर्जी, क. दादाभाई नौरोजी, ड. सुरेंद्रनाथ बॅनर्जी. चौथं विधान आहे राष्ट्रीय सभेमध्ये रिकामी जागाच्या अधिवेशनात फूट पडली. पर्याय अ. मुंबई, ब. लाहोर, क. सुरत, ड. ठाणे. पाचवं विधान आहे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे रिकामी जागाची स्थापना केली. पर्याय अ. इंडिया हाऊस, ब. गदर, क. कम्युनिस्ट पार्टी, ड. अभिनव भारत. 6वं विधान आहे महाराष्ट्रातील रिकामी जागा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केले. पर्याय अ. कोल्हापूर, ब. पुणे, क. ठाणे, ड. सातारा. आता प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे पुढील संचातील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. खाली अ गट आणि ब गट यामध्ये जोड्या लिहून दिल्या आहे. पहिली जोडी आहे कुंवरसिंह लखनौ, नानासाहेब पेशवा कानपूर, राणी लक्ष्मीबाई झाशी, चिमासाहेब कोल्हापूर. दुसरा गट आहे अ गटात आणि ब गटात जोड्या आहे. पहिली जोडी आहे अनुशीलन समिती अरविंद घोष, गदर लाला हरदयाल, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी चंद्रशेखर आझाद, अभिनव भारत श्यामजी कृष्ण वर्मा. प्रश्न 2 अ आहे नावे लिहा. त्यासाठी प्रश्न दिले आहेत हंसाजी नाईक यांचे राज्य या प्रदेशात होते. दुसरा आहे बंगालची फाळणी यांनी घडवून आणली. तिसरा आहे 1943 मध्ये आझाद हिंद सेनेने ब्रिटिशांकडून ही बेटे जिंकून घेतली. चौथा आहे विठ्ठल जव्हेरी, उषा मेहता आणि त्यांच्या साथीदारांनी सुरू केलेले रेडिओ केंद्र. प्रश्न 2मध्ये ब आहे दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. त्यामध्ये पहिलं विधान आहे ब्रिटिशांना फोडा आणि राज्य करा हे धोरण अवलंबिले कारण. पर्याय
त्यांना भारतीयांशी मैत्री करायची होती. ब. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यादरम्यान दिसलेल्या भारतीयांच्या एकीमुळे त्यांचे डोळे उघडले. क. हे धोरण राबविण्याची आज्ञा ईस्ट इंडिया कंपनीने दिली. ड. त्यांना भारतीय संस्थाने खालसा करायची होती. दुसरा प्रश्न आहे यामध्ये, भारतातील तरुणांनी कम्युनिस्ट पार्टीची स्थापना केली कारण. पर्याय अ. कामगार वर्गाची सत्ता प्रस्थापित करण्यासाठी. भारतीय तरुणांना शिष्यवृत्ती देण्यासाठी. क. रौलेट कायद्याला विरोध करण्यासाठी. ड. भारतीयांना बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी. प्रश्न तिसरा अ आहे, पुढील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. हा नकाशा 1857च्या स्वातंत्र्य लढ्याविषयी आहे. त्यावर आधारित प्रश्न आहेत. 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे सध्याच्या पाकिस्तानातील कोणतेही एक केंद्र सांगा. दुसरा प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे सध्याच्या बांगलादेशातील कोणतेही एक केंद्र सांगा. तिसरा प्रश्न, 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचे सध्याच्या महाराष्ट्रातील कोणतेही एक केंद्र सांगा. चौथा प्रश्न, ब्रिटिशांनी दत्तक विधान नामंजूर करून कोणती संस्थाने खालसा केली. आणि पाचवा प्रश्न आहे, मंगल पांडे यांची कुठे नियुक्ती होती. आता प्रश्न तिसरा आहे ब. पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा. त्यासाठी संकल्पना आहे भारतातील क्रांतिकारी चळवळ. भारतातील क्रांतिकारी चळवळ, त्यामध्ये काही नावे लिहून दिलेली आहे. काही ठिकाणी रिकाम्या डॉटच्या लाईन दिलेल्या आहेत, त्या ठिकाणी आपण उत्तर लिहायचं आहे. दुसरी संकल्पना आहे 1857च्या उठावाची कारणे लिहा. तिसरी संकल्पना आहे पुढील तक्ता पूर्ण करा. यामध्ये काही लिहून दिलेलं आहे तक्त्यामध्ये, काही रिकाम्या जागा आहेत त्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत. आता प्रश्न चौथा अ आहे, टिपा लिहा. टिपा आहेत, उमाजी नाईकांचा उठाव, मवाळ विचारसरणी, लोकमान्य टिळकांचे प्रतियोगी सहकारितेचे धोरण, अनुशीलन समिती, इंडिया हाऊस, आझाद हिंद सेना, भूमिगत चळवळ. प्रश्न चौथा ब आहे, खालील विधाने सकारण स्पष्ट करा. पहिलं विधान आहे, ब्रिटिश सत्तेविरोधातील भिल्लांचे उठाव हळूहळू कमी होत गेले. दुसरा प्रश्न आहे, रवींद्रनाथ टागोर यांनी सर या पदवीचा त्याग केला. तिसरा प्रश्न, 1858मध्ये इंग्लंडच्या राणीने जाहीरनामा प्रसिद्ध केला. चौथा प्रश्न आहे, गांधीजींनी सविनय कायदेभंग चळवळीसाठी मिठाचा प्रतिकात्मक वापर केला. आता प्रश्न पाचवा आहे, आपले मत नोंदवा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, ब्रिटिशांच्या सत्तेच्या परिणामस्वरूप भारतीय शेतीचा ऱ्हास झाला. दुसरा प्रश्न, 1857च्या लढ्यात भारतीयांना अपयश आले. तिसरा प्रश्न, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मते 1857चा उठाव हे भारतीयांचे पहिले स्वातंत्र्य युद्ध होते. चौथा प्रश्न, भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना हा भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महत्त्वाचा टप्पा होता. पाचवा प्रश्न, वसाहतवादाचा उदय हा युरोपियन राष्ट्रांच्या व्यापार वृद्धीचा परिणाम होता. प्रश्न सहावा आहे, सविस्तर उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, 1857च्या उठावाची कारणे स्पष्ट करा. दुसरा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय सभेच्या आधीच्या विविध संघटनांची माहिती लिहा. प्रश्न सातवा आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, 1857च्या पूर्वीच्या उठावाची माहिती लिहा. त्यामध्ये मुद्दे आहेत भिल्ल, रामोशी, गडकरी. प्रश्न दुसरा आहे, ब्रिटिश सत्तेविरोधात क्रांतिकारी चळवळीची माहिती लिहा. मुद्दे अ. उद्दिष्टे, ब. विविध संघटना व त्यांचे कार्य, क. परिणाम. प्रश्न तिसरा आहे, गांधीजीच्या नेतृत्वाखाली अहिंसक चळवळ स्पष्ट करा. अ. चंपारण्य चळवळ आणि रौलेट कायदा, ब. असहकार आंदोलन आणि क. छोडो भारत. अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये प्रकरण 4, प्रकरण 5 आणि प्रकरण 6 या विषयाची इतिहास या विषयाची क्वेश्चन बँक प्रश्नपेढी पाहिली आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.
आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा। काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल